काँग्रेस क्रॉस वोटिंग करणारे 5 आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत. पक्षाने कारवाई करण्याआधीच आमदारांचा पक्ष सोडण्याचा विचार. दरेकर तमाशातील बिगर नथवाल्या मावशीसारखे दिसतात. दरेकरांच्या नाच्या वक्तव्याला मनोज रांगेंचं जोरदार प्रत्युत्तर. ईडी कारवाईपासून वाचण्यासाठी अनिल देशमुखांना दिली होती ऑफर. अनिलचे संस्थापक श्याम मानव यांचा खळबळजनक दावा. विधानसभेला महाराष्ट्रात चमत्कार होईल. 3 महिन्यानंतर राज्यात मविया सरकार येणार. राष्ट्रवादी एसपीचे नेते अनिल देशमुखांनी व्यक्त केला विश्वास. चित्रा वाघ यांच्याकडून मवियाच्या नेत्यांचा डोबकावळे म्हणून उल्लेख. सुप्रिया सुळेंना चिमणी तर संजय राऊतांना पोपट म्हणत खोचक टोला. मी जेलमध्ये गेलो तरी भाजपचा निवडणुकीमध्ये एकही सीट निवडून आणू नकाच. रांगेंचा मराठा आंदोलकांना सूचना. फडणवीसांना राजकारणातून कायमचं संपवण्याचाही रांगेंचा आदेश. मराठा आंदोलक मनोज रांगेंचं उपोषण स्थगित. रांगेंकडून सरकारला 13 ऑगस्टपर्यंतची वेळ. कोल्हापुरात पंचगंगा नदीची धोका पातळीकडे वाटचाल. पंचगंगेची पाणी पातळी थेट 41 फुटांवर. धोक्याच्या पातळीसाठी फक्त 1 फूट बाकी. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्र दौरा. मनसे विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याच्या तयारीत. सूत्रांची माहिती. चंद्रपूरमध्ये सलग 2 दिवस पावसाची संततधार. जिल्ह्यातील नदी नाल्यांना पूर तर चिंचपल्ली तलावाजवळील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं. जालन्यात मराठा समाज आक्रमक. मनोज रांगेंच्या समर्थनार्थ रास्ता रोको आंदोलन. जालना नांदेड महामार्ग मराठा आंदोलकांनी रोखला. साताऱ्यामध्ये मुसळधार पाऊस सुरूच. जिल्ह्याला रेड अलर्ट. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ. भाजपच्या शिष्टमंडळ केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेणार. मतदार यादीमध्ये सुधारणा करण्याच्या मागणीसाठी बावनकुळे शेलार दिल्लीला जाणार. मुंबईला आज पावसाचा येलो अलर्ट. मुंबईसह परिसरात जोरदार वारे. समुद्रात 4.72 मीटर उंचीच्या लाटा उसळणार. बजेट विरोधात इंडिया आघाडीचं संसदेबाहेर आंदोलन. बजेटमधील तरतुदींना इंडिया आघाडीचा विरोध. जम्मू काश्मीरमध्ये भारतीय लष्कराची शोध मोहीम. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर शोध मोहीम सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.